नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पायगन, मावळी कृषी सेवा केंद्र सत्पटा. आम्ही एक प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे आणि यांचं नियोजन कसं आहे त्या पहिले आपण परिचय घेऊ त्यांचा. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय द्या. हा सय्यद तायर सय्यद सत्ता राहणार वाघीपूर तालुका रिसोड जिल्हा वाशिम. शेतकरी मित्रांनो, हे वाघिया गावाचे शेतकरी आहेत आणि यांनी 60व्या दिवशी आपण यांना एक ॲप्लिकेशन दिलं होतं फुटव्यासाठी. म्हणजे ज्या कंडिशनला लोक 1261 वगैरे सोडतात त्या कंडिशनला आपण 1448 सुपर न्यूट्रीचार्ज आणि सल्फर थायग्रीन हे असं कॉम्बिनेशन दिलं होतं आणि त्याचे खूप छान रिझल्ट यांना मिळाले होते. त्याच्यानंतर यांनी आपल्याकडून ॲग्रीप्लेक्स OA 4847 आणि थायग्रीन हे यांनी सोडलेलं आहे. कारण यांचं कसं झालेलं की यांनी अगोदर कॅल्शियम नायट्रेट सोडल्यामुळं आपण यांना कॅल्बियन ती कॅन दिलेली नाही आणि त्याचा परिणाम पण थोडाफार दिसून येतो. नमस्कार सर. नमस्कार. जे तुम्हाला सुरुवातीला ड्रिचिंग दिली होती फुटव्यासाठी, हो. तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले? खूप छान वाटले सर. आता तुम्ही जेवढं पण बघता, आता जेवढा तुमच्या भागामध्ये आपण जवळपास 40-50 शेतकऱ्यांना ते पेनबोरी शिवारामध्ये जवळ 50-60 कॅने दिलेले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेले आहेत. हो. तर आता तुम्ही सुरुवातीपासून नियोजन केलं नाही, कारण तुम्हाला जसे निविष्ठामध्ये दुसऱ्याचे रिझल्ट बघायला भेटले. हो. आता सुरुवातीला गणेश गिरे या साहेबांनी वापरले होते, हो. तर त्यांचे रिझल्ट बघून तुम्ही सर्वांनी सोडले. सर्वांनी सोडले. तर तुम्हाला फोटो वगैरे बघायचे असतील तर बघा. आता शेतकरी मित्रांनो, हे बघा, आता जवळपास पूर्ण यांचा प्लॉट सेट झालेला आहे. आता कसं शेवटी भेटवडच हे तर फरक पडतेच. तेव्हा 1 2 3 4 5 फुटवे आहेत आणि तुम्हाला सांगतो एकदम निरोगी असा प्लॉट झालेला आहे. इकडं पण बघा, हे पण म्हणजे फुटवे खूप चांगले आलेले आहेत याला. आणि अजून याला डिसेंबर जानेवारी 2 महिने आता बाकी आहेत. आपण याला उपटून बघू काय कंडिशन कशी नाही. हे बघा शेतकरी मित्रांनो, आपण जी लावलेला जी कांडी आहे ही कांडी आहे बघा, जवळपास एका बोटाची कांडी आहे आणि या कांडीला लागलेला हा पूर्ण माल आहे. याच्या मुळ्या पण बघा पूर्ण पांढऱ्या मुळ्या आहेत अजून पण. ज्या प्रक्रिया अजून चालू आहे. शेतकरी मित्रांनो, याचं नियोजन म्हणजे आता जो तुमचा डिसेंबर आणि नोव्हेंबर हा जे 2-2.5 महिने आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. पण इथं शेतकऱ्यांना थोडं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण सुपर बॉन्ड अल्ट्रा ही कॅन डिसेंबर आणि जानेवारीमध्ये देत असतो. आता याचा कलर पण छान आलेला आहे, याचे फुटी पण जबरदस्त आहेत आणि जवळपास 2-2.5 किलो हा माल असायला पाहिजे, आहे ना? हो. 2-2.25 किलो तो मोकळा. आता हे पाणी टाकल्यावर आपल्याला स्पष्ट दिसेल. हो. टाकीत असतं का ना? शेतकरी मित्रांनो, हे बघा, एका कांडीला एवढा लागलेला माल आहे. जवळपास म्हणजे एक ईत असं पूर्ण घेरा घेतलेला आहे, संपूर्ण घेरा घेतलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी कांडी असते ही कांडी लांबणीसाठी आपल्याला पूर्ण नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण जे डिसेंबर आणि नोव्हेंबरमध्ये नियोजन करत असतो ते खूप महत्त्वाचं आहे. कारण ही जी शेंगा लागलेली आहे या शेंगाला उपशेंगा येणं खूप गरजेचं आहे. आता हा फुटवे आहेत, हे फुटवे पण आहे. फुटव्याची पण वाढ सुरुवातीला होण्यासाठी सुरुवातीपासून नियोजन असणे खूप महत्त्वाचं आहे. आता यांनी पहिल्या वेळेस हळद लावलेली आहे आणि यांचं नियोजन पण आपलं म्हणजे अर्ध्या मधातून भेटल्यासारखं आहे. आता हे जे कंद आहेत याची साईज आहे, ही स्टम्पसारखी साईज झाली पाहिजे जवळपास 120 दिवसापर्यंत. म्हणजे स्टम्प कोणता आणि फुटवा कोणता हे ओळखायला नाही आलं पाहिजे. पण यांचं थोडं नियोजन यांनी घेतलेलं, कारण नवीन शेतकरी असल्यामुळं प्रत्येक गोष्ट कुठून जेव्हा काय घेतणार ते यांना थोडं नियोजन बसलं नाही. हे बघा, ही जी कांडी आहे या कांडी वाढण्यासाठी आपल्याला कॅल्बियॉन ॲग्रिसस कंपनीचं कॅल्बियॉन, ॲग्रीप्लेक्स OA आणि आपलं बोरान ह्या गोष्टी देणं खूप गरजेचं आहे. ना आता थंडीच्या टायमामध्ये आपल्याला हे थायग्रीन आणि मिंगल देणं खूप गरजेचं आहे. इथून पुढं ह्या डिसेंबर जो महिना लागला आतापर्यंत याला उपशेंगा हे उपशेंगा आहेत या शेंगा वाढीसाठी आपल्याला आपलं अल्ट्रा बॉन्ड प्लस म्हणजे सुपर बॉन्ड अल्ट्रा ही कॅन देणं खूप गरजेचं आहे. कारण ही जर कॅन दिली तर तुम्हाला जिब्रेलिक ॲसिड 0050 पोटॅशियम हे काही द्यायची गरज नाही. आणि सर आता माल जर बघितला तर चांगल्या कंडिशनमध्ये माल आहे सध्या. आता हे माल याची लांबीसाठी आपण कॅल्बियॉन, ॲग्रीप्लेक्स OA आणि बोरान हे देत असतो या कंडिशनला. आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आपल्याला ते पूर्ण शेंगा लांबून जाड होण्यासाठी आता हे जे एवढी काय हे आहे ना याची जाडी कमीत कमी डायरेक्ट अर्धा इंच वाढते लंबीला आणि लांबीला पण 8-9 दिवसामध्ये. तर पूर्ण आपण 2 महिन्याचा डोस दिला तर याच्यामध्ये डायरेक्ट डबलचाच फरक पडतो. म्हणजे हा मालामध्ये डायरेक्ट डबलचा फरक पडतो. हे बघा, आता याची जी पूर्ण वाढ झालेली आहे याला उपशेंगा आता अजून पूर्ण पोसायला आपल्याला 2-2.5 महिने टाईम आहे. तर ते कंडिशनमध्ये आपल्याला ते सुपर बॉन्ड अल्ट्रा हे कॅन देणं खूप गरजेचं आहे. आणि
तुमच्या शिवारामध्ये बघितलं तर एकदम निरोगी अशी हळद आहे. आता काय झालेलं आहे की जे पण काही शेतकरी आहेत, शेतकरी मित्रांनो, आता जे पण काही शेतकरी आहेत की त्यांचे स्वतःचे प्लॉट खराब झालेले आहेत आणि प्लॉट खराब झाल्यामुळं प्लॉट खराब झाल्यामुळं जे काय होत आहे की जे बेणं म्हणजे आपल्याला निरोगी बेणं घेणं गरजेचं आहे. ज्या पण शेतकऱ्याचं बेणं खराब झाला किंवा प्लॉट खराब झाला त्या शेतकऱ्यांनी त्यांचं बेणं घेऊ नये. ते पूर्ण बेणं त्यांनी उकडून काढून मार्केटमध्ये न्यायला पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्याचा प्लॉट म्हणजे चांगला प्लॉट आहे त्या शेतकऱ्याचं बेणं घेऊन आपण लागवड करायला पाहिजे. कारण जर आपलंच बेणं खराब झालेलं जर बेणं घेतलं तर पुढच्या वर्षी तो 100% आपल्याला करप्याचा म्हणा, कंदसड म्हणा, हे प्रॉब्लेम येते. कारण यावर्षी इतक्या प्रमाणात पाऊस झाला आणि थंडीची पण लाट जास्त झाली आणि कंदसड, करपा हे सगळ्याचं एकदाच हळदीवर अटॅक झाल्यामुळं खूप जणांचे प्लॉट खराब झालेले आहेत. आणि असाच जर आपल्याला निरोगी प्लॉट जर भेटला आणि त्याचं जर बेणं भेटलं तर खूप एक नंबर राहील. शेतकरी मित्रांनो, त्यासाठी निरोगी प्लॉटचं बेणं घ्या. आपला प्लॉट जरी खराब झाला असेल तर त्यातलं बेणं घेऊ नका. म्हणजे काय होते, आपला जर प्लॉट समजा सड लागली किंवा खराब झाला आणि आपला वाटे बा आता दुसऱ्याच बेणं कशाला घ्यायचं, आपण ते जर लागवड केली तर आपण कितीही खर्च करा, काही करा, करपा ते 100% त्याच्यावर येणार. कारण त्याच्यावर एक रोग आलेला असते आणि तेच रोग आपल्याला समोर चालून बघायला मिळते. आता या कंडिशन जर मध्ये माल बघायला मिळाला तर भरपूर प्रमाणात माल बघायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नियोजन करायचं असेल तर सुरुवातीपासून तुम्ही लागवड करता तेव्हापासूनच नियोजन करा. कारण आमच्या भागामध्ये आता तुमच्या शिवारामध्ये वाघी किंवा पेनबोरी हे लोक काय करतात, हळद वरी निघल्यानंतर डोस देतात. म्हणजे 40 दिवसापर्यंत जे कंद वरी यायचे असं मातृकंद, मेन कंदाचाच विकास होत नाही. मेन कंदाचा विकास न झाल्यामुळे ते कंद लवकर वर येत नाहीत. म्हणजे काय काय शेतकऱ्यांचे काय 90 किंवा 110 पर्यंत नेमकंच फुटवे दिसायला चालू होतात. आणि आपलं जर 60व्या दिवशी जर फुटा येऊन पूर्ण जर नियोजन व्यवस्थित होत असेल तर 120 दिवसापर्यंत त्याची पूर्ण फुटव्याची वाढ होते. म्हणजे मातृकंद कसा आणि फुटवा कसा हे आपल्याला ओळखायला येत नाही. आणि कमीत कमी डोक्याच्या वरी आपली हळद वाढते. कारण फुटव्याची जाळी जर पकडली तर तुम्ही सांगतो इकून 2 फूट जवळपास याच कंदाने जवळपास 2-2.5 फुटाची घेरा घेतलेला आहे. म्हणजे आता म्हणजे जागाच नाही, कंडिशनमध्ये बघली जागाच नाही. पण जसा माल वाढावा तसा आपल्याला माल वाढायला मिळत नाही. काहून तर आपलं नियोजन सुरुवातीपासून मागं पुढे झालेलं असते. आता या कंडिशनमध्ये तुमचा फुटवा माल बघितला तर खूप जबरदस्त माल आहे आणि शेंगाचा आकार पण खूप झालेला आहे. आता यांनी बघा, हे बघा पूर्ण कलर मारलेला आहे. आता कांडे तयार झालेले 1 2 3 4 5 6 असे 10 11 12 पर्यंत कांडे पडतात याचे अजून. आणि हे लांबासाठी यांनी नियोजन केलेलं आहे. ॲग्रिप्लेक्स आपलं थायोग्रीन हायड्रा फॉर्ममधलं 48-47 आणि ॲग्रिप्लेक्स होय. कारण ॲग्रिप्लेक्स होय काय करते, तुमच्या जमिनीत खतं फिक्स झालेले पूर्ण आपले करते. जमिनीचा म्हणजे आपण खतं टाकून जे मातीचा पीएच वाढवतो ते पण पूर्ण विरघळून अन्नात उपलब्ध करून पिकाला अवेलेबल करून देते. त्यासाठी ॲग्रिप्लेक्स होय वापरणं खूप महत्त्वाचं आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये जर प्लॉट बघितला तर खूप जबरदस्त प्लॉट आहे. दाखवा पूर्ण प्लॉट. हा पूर्ण किती एकराचा प्लॉट आहे? 1.5 एकराचा. शेतकरी मित्रांनो, 1.5 एकराचा हा प्लॉट आहे आणि एकदम निरोगी प्लॉट आहे, बघण्यासारखा प्लॉट आहे. आणि असंच नियोजन पुढच्या वर्षी तुम्ही सुरुवातीपासून माऊली कृषी केंद्राच्या नियोजनानुसार करा. तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील आणि याचा फायदा पण तुम्हाला खूप जास्त प्रमाणात होईल. म्हणजे शेतकरी करतात नियोजन करतात पण जसं नियोजन पाहिजे तसं होत नसल्यामुळे ते जरासं माळामध्ये फरक पण पडतो. चालेल, धन्यवाद.